रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला. हल्लेखोराचा टोपी घातलेला रस्त्याने जाताना आणि बसमध्ये बसलेला व्हिडिओ आणि फोटो दोन्हीही प्रसारित करण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे रामेश्वरम कॅफे जरी प्रसिद्ध झाले असले तरी प्रामुख्याने ते येथील बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे खास करून सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. रामेश्वरम कॅफेची बंगळुरूमधील एक शाखा महिन्याला 4.5 कोटींचा बिझनेस करते, हे आपण वाचले किंवा पाहिले असेल. आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी विवेक. आपल्या आमच्या बेधडक या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. रामेश्वरम कॅफेची स्थापना 2021 साली सीए दिव्या राघवेंद्र राय आणि राघवेंद्र राय या दोघांनी केली. बंगळुरूमध्ये प्रॉपर दक्षिणात्य जेवण मिळणारे आणि चांगली सेवा देणारे हॉटेल नव्हते, म्हणून या हॉटेलची स्थापना करण्यात आली. IIM अहमदाबाद येथे शिकत असताना दिव्या यांना गुणवत्तापूर्ण आणि चांगली सेवा देणारं दाक्षिणात्य हॉटेल किंवा कॅफे बंगळुरूमध्ये नाही हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मार्केट सर्वे केल्यानंतर त्यांना आपणही आपला एक दाक्षिणात्य खाद्यपदार्थ देणारा कॅफे चालू करू शकतो असे वाटले. यावेळी त्यांनी राघवेंद्र राय यांच्याबरोबर रामेश्वरम कॅफेची स्थापना केली. आता आपण म्हणाल, कॅफेचं नाव रामेश्वरमच का ठेवलं? माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे गाव रामेश्वरम होते हे तर आपल्याला माहीतच असेल. दिव्या राघवेंद्र राय आणि राघवेंद्र राय हे आपले आदर्श डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मानत होते. त्यांच्या गावाचे नाव रामेश्वरम असल्यामुळे त्यांनीही आपल्या कॅफेचे नाव रामेश्वरम कॅफे असे ठेवले. द रामेश्वरम कॅफे या वेबसाईटवर आपण गेलात तर आपल्याला अब्दुल कलाम यांचे एक कोट हमखास दिसतं. आपल्याला स्वप्न पाहण्यासाठी स्वप्नांचा आधी विचार करावा लागतो आणि त्यानंतर ते विचार कृतीमध्ये येतात, असं ते वाक्य आपल्याला वेबसाईटवर दिसून येतं. रामेश्वरम कॅफेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार रामेश्वरम कॅफेच्या बंगळुरूमध्येच 3 शाखा आहेत. रामेश्वरम कॅफेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अन्नपदार्थांच्या चवीत सातत्य राखलं जातं. आपण कधीही रामेश्वरम कॅफेमध्ये गेलात आणि तेथील अन्नपदार्थ खाऊन पाहिले तर आपल्याला दरवेळी सारखीच चव दिसून येते. राघवेंद्र राय आणि दिव्या राघवेंद्र राय यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अतिशय कडक नियम आणि अटी घालून दिलेले आहेत. त्यामुळेच तेथील खाद्यपदार्थांची चव दरवेळी सारखी लागते. आपण जर कोणत्याही हॉटेलमध्ये साऊथ इंडियन डिश मागवली तर तिथे खास करून एकच तेल कायम वापरलं जातं. रामेश्वरम कॅफेमध्ये तेलाचा आणि बेकिंग सोड्याचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे. त्याच्याऐवजी येथे शुद्ध तुपात अन्नपदार्थ बनवले जातात. महत्वाचं म्हणजे रामेश्वरम कॅफेत कृत्रिम रंगांचाही वापर केला जात नाही. येथील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचं आपल्याला कायमच दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ताजेपणा. आपण रामेश्वरम कॅफेमध्ये कधीही गेलात तर आपल्याला ताजे आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन जेवण खायला मिळतं. दिव्या राय सांगतात की त्यांच्या एकाही आउटलेटमध्ये फ्रीज नाही. ते त्यांच्या प्रत्येक आउटलेटमध्ये ताज्या चटण्या आणि ताज्या पिठाचाच अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापर करतात. अगदी आपण रात्री अपरात्री कधीही गेलात तर येथील अन्न ताजे आणि स्वच्छ असल्याचे आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा आहे स्टाफ प्रशिक्षण. कोणतंही हॉटेल किंवा कॅफे चालू करायचं म्हटलं की सर्वात आधी तेथील स्टाफला आणि बाकी लोकांना प्रशिक्षण दिलं जातं. दिव्या पुढे सांगतात की त्यांच्या हॉटेलमधील स्टाफला अन्नपदार्थ कसे बनवायचे आणि गर्दीचं व्यवस्थापन कसं करायचं याचं सर्वात आधी प्रशिक्षण दिलं जातं. सध्या या 3 फ्रँचायझीमध्ये 700 पेक्षा जास्त लोकांची टीम असून आमच्या यशात या कर्मचाऱ्यांचा खूप मोठा वाटा असल्याचं दिव्या आवर्जून सांगतात. चौथा मुद्दा येतो की हे हॉटेल म्हणजेच हे कॅफे जास्त वेळ उघडं असतं. आपण साऊथ इंडियन खाणं खायला गेलो किंवा सकाळी नाश्ता करायला गेलो तरच आपल्याला खास करून साऊथ इंडियन जेवण मिळतं. पण बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेची खासियत ही की येथे रात्री 2 वाजता जरी आपण गेलो तरी आपल्याला येथे साऊथ इंडियन जेवण खायला मिळतं. रामेश्वरम कॅफे रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतो. खास करून बंगळुरूमधील लोक रात्री अपरात्री डोसे आणि इडली खाण्यासाठी येथे येत असल्याचं दिव्या सांगतात. 5वा मुद्दा येतो कॅफेतील संस्कृती. आपण कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये गेलात तर तेथील संस्कृती आपल्याला गेल्या गेल्या लक्षात येते. रामेश्वरम कॅफेमध्येही आपल्या ग्राहकांप्रती तेथील कर्मचारी आणि मालक एक संस्कृतीचं पालन करतात. आपण दिवसा, रात्री किंवा दुपारी कधीही रामेश्वरम कॅफेमध्ये गेलात
तर येथील कर्मचारी आणि मालक आपलं स्वागत हे हसूनच करतात. रामेश्वरम कॅफे कडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्याच आपण आता जाणून घेऊया. आपण रामेश्वरम कॅफे मध्ये एंट्री केली की आपल्याला तिथे खास अशी वाइब मिळते. महत्वाचं म्हणजे रामेश्वरम कॅफेने त्यांनी त्यांची ओळख स्वतःच्या वेगळेपणासाठी तयारी केली. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे तेथील अन्न अतिशय स्वच्छ आणि स्वादिष्ट असतं. कोणताही ग्राहक तेथे कोणत्याही वेळा गेला तरी त्याला तेथील चव सारखीच लागते. आपणही आपल्या हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये किंवा व्यवसायामध्ये सातत्य ठेवलं तर यशस्वी होता येतं. हेच यामधून शिकायला मिळतं. मन आणि आत्म्याने आपण व्यवसायात झोकून दिलं तर यशस्वी होता येतं. हेच राघवेंद्र राय आणि दिव्या राय यांच्याकडून शिकायला मिळतं. आपणही व्यवसाय करत असाल, जॉब करत असाल किंवा विद्यार्थी म्हणून एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल, तर मन आणि आत्म्याने त्याची पूर्ण तयारी केली, प्रयत्न केले तर आपल्याला यश मिळतं. हेच या दोघांनी दाखवून दिलंय. आपल्याला रामेश्वरम कॅफेची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.